हा श्रावण महिना ना तिकडं बरोबर रात्री श्रावणाला दर सोमवारी म्हणजे त्याला सोमवार हे दिसते ना पिंड कसं वाटतं डायरेक्ट वरचा आकाश दाखवणार अँगल आहे रे हा. दाण्यांचा नंबर आलाय की कसं लाईन तसे उभे आहेत, असे हळूहळू हळू पुढे सरकतात आणि मग तिकडे भाजत जातात आणि भाजून मग तिकडे सुकतात दाणे. असा आहे नंबर वाईज. ज्यांना पाहिजे असतील ते तिथून घेऊ शकतात. अरे आऊट हा शाबास. शंकरप्पा विघ्नेश कुठे कोणी बोलवलाय? अरे तेव्हाच तिथे कोणतं दिसला मला. बरोबर आहे. चल चल तुमची पण असलीच आहे ना. दाढी पण क्लीन शेव एकदम. वा. कोणला कोणला वेज क्लास आहेत? आई शपथ आज आराध्याकडून पार्टी आहे. गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग. सुंदर अशी सकाळ. आज बरा आहे पावसाचा थोडं थोडं आहे पण ठीक आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर आकार बघून तुम्हाला कळत असं आंघोळ झालेलं नाही. चालू पहिला केस वगैरे कट करतोय कारण आज आहे संडे ना. बरंच आपला 9:30 आहे कराटेचा क्लास. तर बोला पहिले जाऊ केस वगैरे कापू आणि मग बोलू दिवसाला पुढं कंटिन्यू करू. त्याच्यामुळं उठलो थोडं फ्रेश झालो केस कट करून बोलू. काय माहिती का हिला खूप दिवस म्हणजे खूप दिवस जवळपास जास्त दिवस झाले असतील हिला सेल्फ मारलायच नाही कारण कंटिन्यू गाडी हीच चालते. आता वारा सुटलाय रे चांगला. आता बघूया नाही वरती गाडी होते का बघूया. सेल्फला स्टार्ट पहिल्या ऑन तर झाली. वा मस्त. तसं काही विषय ना पण मेन कसं पाऊस पडतोय सगळं चालू आहे. गाडी उभी होते की ना माहिती नाही रनिंगच ना आणल्यावरती. मी वॉश करून आणलंय ना ती गाडी उभीच ठेवली तर किस्कापा चालतो इथे थोडे राऊंड मारून घेऊन येऊ गाडीला. गाडीचा पेट्रोल पण नसेल एमटी आहे. तर नेलं येत नाही तर टाकलं येत नाही. इथे पण छोटं मोठं आहे ते केलं ना गाडीचा. बाकी तर सर्व्हिसिंग आपण चेन सॉकेट नाही क्लच प्लेट वगैरे नवीनच टाकेल तिच्या. चेन सॉकेट आहे सस्पेन्शन आहे बाकीचं. पुढचा पण माझा विचार चाललाय ते पण करूया चेंज. ते गाडीसोबतचे आहेत चांगलेच पण ते नवीन वाले आहेत ना अपसाईड डाऊन वाले ते भारी आहेत. अजून लुक मस्त आहे. ऑल सेट. चप्पल बाहेर ओला ओला झाले. मस्त. मला वाटलं कोण आला सर रे. कोण नाही. त्याला दाढी पण क्लीन शेव एकदम. वा. कोणच नाही. सकाळ सकाळी बरं असतं. तर संडे उगवतात कोणतरी पण नाही. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आले लोक येत रे आले ते. चलो जरा केस वगैरे कट करू मस्त. फ्लॅश बंद वगैरे आता लाईट आहे आणि जाऊया इथून मग जाऊ क्लासला. क्लासचा शेड्यूल आहे. पहिला केस वगैरे कापूया आणि मग पुढे बघूया. पुढचा पण एक प्लॅन बनवू. आज संडे आहे. बघू सगळेजण जमले काय होतंय तर जाऊया. सध्या तरी काय माहिती नाही. आल्यावरच बघू नंतर दुपारनंतरच. पाऊस भरलाय. वारा सोडला पण असं ठीक आहे. नाही तर रोज कंटिन्यू सकाळपासून घेत आहे पावसाची. हे बघा फायनली आहे ना झाले. हेअर कट पण झाली. बेड पण झाले. तर थोडी वेगळे कट केले बघा. इथून दिसतं ना डिफरन्स. रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं करत राहा ना तर लुक पण कसं जरा चांगला वाटतं बघा. हा इथून चेक करा है ना. चलो पैसे वगैरे देऊ आणि निघूया. आंघोळ आणि इथून डायरेक्ट क्लास. कुठं गेला आणि कापले तर रोजचा एक माणूस सेट असला ना कसं त्याला माहिती असतं 4 ठिकाणी कापलं ना गडबड होतं. तर माणूस चेंज झाला प्रॉब्लेम आहे. बाकी काय ना बाकी काम होऊन जातं. आज ठीक आहे तरी क्लायमेट. इथं जरा सूर्य दिसतंय तरी पण ढग आहे तिकडं. अजून तरी काय गॅरंटी नाही काय होईल ते दिवसभरात. कारण पावसाने सध्या आहे ना लेवल करायची घेतलेली आहे. कंटिन्युअस पडतोय ना एवढा. थोडा वेळ थांबतोय परत जोरात सुरुवात होतोय. आता हे बघा आता थोडीशी उन्हाची किरणं दिसतात तरी सूर्याची उन्हाची सूर्याची. चलो आलो घरी मस्त फ्रेश वगैरे नाश्ता केला. 9:30 क्लासचा टायमिंग आहे. 9:30 क्लास आहे. अजून पोरं यायला कशी 10-15 मिनिटं इकडे तिकडे जातात. अरे ती गाडी घेऊन जायचं ना. ही गाडीला कशी मगाशी काढली बाहेर कारण का बऱ्याच दिवस चालत होती. गाडी उभीच होती. चालली पण पाहिजे ना. काय माहिती बोलता त्या साईडला बघा आतमध्ये असते.
जरा आता परत आपली गाडी घेऊन निघूया. आणि मेन काय आता क्लासला जाऊ, क्लास करू, क्लासवरून आलो ना हे मंगळवारी आहे नागपंचमीचे दाणे भाजायला जायचे किंवा डायरेक्ट घेऊ ते बघू. कारण हल्ली काय सगळ्या गोष्टी रेडी भेटतात, त्या जाऊन सगळ्या गोष्टी प्रिपरेशन करून करायला भावेल असं काही गरज नाही आहे ते आहे. आणि उद्या आहे सोमवार, आज संडे आहे ना, उद्या सोमवार श्रावणातला पहिला सोमवार आहे. दोघं सर्वांचा प्लॅन झाला तर कणकेश्वरला पण जाऊ. कारण श्रावणातल्या जे सोमवार येतील आता सगळे सोमवारी भरपूर गर्दी असते वरती आणि मजा पण तेवढीच असते आणि लाईन तेवढी असते. तेव्हा काय दर्शन एवढं भेटत नाही कारण लाईनीत भरपूर थांबायला लागतं. पण असू दे जाऊन सगळं माहोल बघूया आता कसं काय होतंय ते. मंगळवार नागपंचमीला आपण संध्याकाळी जाऊ, कधी यात्रा भरते आपली सगळी ती. आणि बुधवारी पण एक छोटासा दुसरा प्लॅन आहे, बघूया. गेलो तिकडे नानाचा आहोत थोडं शूट करत नाही कारण माहिती ना मला, बघूया कसं काय होतं. असं सगळं पूर्ण सोडून आहे. पाऊस आहे ना आज ठीक आहे थोडा तरी. आणि एवढा कंटिन्यू हे काय चिखलाचे पाय बस सगळे. काल पोरं इकडे खेळतात ना सगळं घाण 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 हे सगळं नाही ओलं होतं तिकडे, सुकं बरं भेटतं. मला वाटलं पोरं हल्ली असते 10:30 वाजले, येतात 10-15 मिनिटं इकडे तिकडे होतं सगळ्यांची. हे 3 जणच पोहोचलीत मी याच्या आधी. हे काय शोधताय तिथं? काय रे लावून कोणचं आहे बघू दे पोरांची करा दे काय आईला नाही पोरींची दिसते रे काय हे जाय बघू दे एक एक खोल जरा बघू दे काय फोटो हा नाही यांचा लेडीजचा वगैरे फोटो नको दाखव इकडं फोटो दे तिकडं नाद केला पण वाया नाही गेला कुस्तीच आहे नाद आहे कुस्तीवाला आवडत आहे कोणतरी अरे हिज आहे मनीषाचा आहे बघ मनीषा थापा कबड्डीवाले कोणतरी दिसतात गर्ल्स आपल्या कराटेवाल्याच आहे ऑलरेडी एकात कोणतरी आणि तिच्यात नावाचं दिसतंय ते पोरांचा इथं होता बॉक्स बघते त्याच्यात काय काय निघालाय कुस्तीवाली सगळी गॅंग कुस्ती कबड्डीवाली त्यांचं आहे सगळं कोणला वीज ग्लास आहेत आई शपथ आज आराध्याकडून पार्टी आहे काय काय आणलंय पोर आहे मारी ना पोरांनो कोको कोला आणि इकडे वडापाव सगळ्यांनी आता वाटतो बसा ए यार पोरांनो इकडे या नवीन पोरांनो सगळे या इकडे बसा थांब ग्लास अरे पहिलं ते नंतर वाटा शेवटला थांबा पहिलं खाऊ दे मग याने आधीच पाणी हे नाही पिणार कोण चलो आता क्लास आहे ना क्लास संपला आता जाऊया घरी जाऊन येत ना त्याचं बघू आपण पुढे आता जातोय का जेवल्यावर जातोय ते कारण जवळपास 11:15 कसं सगळ्यांचे पालक येत ना टाइमच सगळे जाईपर्यंत थांबायला लागतात इथून गेलो म्हणजे दाणे भाजून आणि त्या रोजच्या डेलीच्या डिझाईन असतात ना त्या पण पेंटिंग आहे लाईट पण गेली होती त्यात आलो क्लासला त्या डिझाईन पण रेडी आहेत फक्त एका दोनचे फोटो टाकायचे द्यायचे बाकी डिझाईन रेडी आहेत त्या पाठवायचे त्यांना बर्थडे ते मारायचे ते पटकन करू आणि तिकडे जाऊन ते दाणे पण बघून आता हे सगळं पुढचं शेड्यूल आहे बाकी दगड मारा जोडलेत पोरं बावलट त्या श्रवण एक दाडाला टिपतात त्या मी गाडीला लागला तर डायरेक्ट फाईन हे लास्ट टाइम ते आम्ही केलं होतं ना व्हिडिओ शूट याचा अरे ए कुठे गेला हा हे बघा दादाळीची पान ती ए हा नाही हा पण नाही हा बाबा हा बंद झाला बघा या सगळी नाही बघा है ना हा का हा बघ ना हे बघा बंद होतात ना हे सगळी पण हे काय आहेत नाही सर्व आहेत कसली बंद होतात कसली बंद होतात बघ ते आम्ही इथं बसून प्रयोग केला होता काय मोठी जाम आहे झाड पहिले आपल्या शाळेची पण बाहेर मस्त होती आता आहेत की ना माहिती नाही कल रे या अर्धे गेले अर्ध्यांसाठी आहे ना थांबून राहायला लागते आज लेट झाला अर्धा नाही यायला काय समजत ना त्या डेलीच्या इमेज सकाळी लवकर जातो मला सगळं गेलो इकडे आलो त्यात लाईट गेली यार सगळं गडबड होऊन झालंय त्यांच्या मेसेज त्यांना सांगितलं ग्रुपला मेसेज टाकला लाईट गेलाय करतो बोलो घरी गेलो पाठवतो चल कापू जाऊ का मी एकटा तुम्ही राहायचंच हो काय त्याबद्दल गाडीचं हे ब्रॅकेट जे आहे ना याच्या खालचं ते पण टाकायला जायचं ते पण राहिलाय तर बघू कधी मुहूर्त लागतोय काही नाही काय चालू असतं सकाळचं उठलो काय आता जस्ट घरी पोचलो हा आणि आता परत चालू तिकडे चोंडे जाते राण्यांचा पण आहे तो अटेंड करून भाकरी पण काय ते आणायचं आहे ते घेऊन बाप्पा तिथून येतात दुकानातून
ते तिकडून जाऊन मी तिकडून सोबत परत त्यांना फोन येतो. काय झालं कधी जायचं असलं ना का तेव्हाच नेमका उशीर होतो. त्या सगळ्यांनी ते पालक पण आले लेट. ते आता आमचं लक्षात नाही, विसरून गेलो मी. हा बरोबर आहे. तर असं आहे तर जाऊयात आणि ते करून देऊन. पाऊस बघ आता पाऊस भरलो, सकाळपासून वातावरण ठीक होतं. पण ठीक आहे असो, आता काय हेल्मेट लावत नाही. जवळ तर जायचं 5 मिनिटं तिथं तोडीला पुसून जाऊ. तर हे बाकी सगळ्याचा प्रोग्राम आहे. हा हे बघा दाणे आणले, हे दाणे भाजत आहेत दाणे त्याच्यामध्ये. आणि हा रॉकेलचा ड्रम आहे, ते सगळं करून घेऊ ना. ओके चल जाऊया. आणि ते नाग बनवते मम्मी कशी दरवर्षी नागपंचमीला नाग बनवते. आणि आपल्याला इथे आत्याकडे इथे शिंद्याकडे असं ते 3-4 दिवस आपण ते देतो बाकीच्या सर्वांना असं आपल्याकडून बनवून. तर मग ती माती आणायची, ती माती आणतो. पण मंगळवारी नागपंचमी त्याच्यामुळे सगळे गडबड आहे तशी. ओके तर चलो ते असू द्या, सगळं आदर करू. आज आपलं डिझाईन पण द्यायच्यात. लाईट आलती परत केलं लाईट, तो पण हे करून येऊ अर्ध्या 1 तासामध्ये. आता ना समोर लावलाय मोबाईल मी याला आपल्या बाबा मोबाईलच्या स्टँडला लावलाय. कसं वाटतं डायरेक्ट वरचा आकाश दाखवणार अँगल आहे रे हा. पाऊस भरला रे इथं पण अँगलला मजा वाटते. मी कधी असं लावलं नव्हतं, पण थोडा काहीतरी वेगळं अँटिक अँगल बघायचं बोलल्यावर. आता वरून स्काय चेक करा, बाकी काही नाही. उरतं बघा, मागून वरतून बघा. खिलाडी अरे बापरे, याला पण कसला पाडला. एक नंबर अँगल डायरेक्ट काय बघण्याचा अँगल आहे वरचा. चलो 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 चला. हो काय लाईट असेल. हा अँगल पण मस्त झालाय त्यांच्याकडे. खाल्ला काय अहो नाही तेव्हा लवकर निघालो ना. आज काय नाही तर त्यांचे पालकच लेट आहे म्हणून थांबायला सोडून पण येऊ शकत नाही ना. असं होतं. हो मग तुम्ही पाऊस नव्हता, आता पाऊस वाढलाय. दाणे भाजतात ना इथे. आता आलो दाणे भाजून घेऊ. आणि मेन काय माहिती का, आधी तर पण आला फोन करतोय आज जर जाणार आहे की थांबणार आहेत म्हणून. कारण का ते वॉच आहे ना, ते गोल्डन वाले जे वॉच आणलं होतं त्या वॉचची माझ्यातून ते लग्नामध्ये ती हरवली होती. माझ्या लक्षात नाही आलं, ते पडली कुठेतरी. नंतर येऊन बांधले. आज म्हणजे पाणी पण गेलं, त्याकडे मी दिलं होतं ते की बोला ती पण नवीन टाक आणि ते काय पाणी वगैरे साफ कर. मग त्यांनी ते आणलंय ते रिटर्न. आता बघू नंतर संध्याकाळी जाऊन येऊ, ते घेऊन येऊ. नाही तर मग उद्या जाऊ. तो असला उद्या तर मग उद्या जाऊ. आणि आता मेन पहिलं दाणे भाजलं, दाणे भाजून घेऊ. दुसरी गोष्ट तर कोमलने फोन केला. ते बोलते कोमल म्हणजे मला त्यांना माहिती असेल, त्यांना माहिती असेल, फ्रेंड आहे माझी. तर तिची एंगेजमेंट आहे 10 तारखेला. ते लोक काल त्यांच्या ऑफिस मधले आहेत ना सर्वजण, आता फोनला आले होते. आता जाताना तिने मला फोन केला. मी भावलो डायस बोललो, एक मला फोन लावायचाच, काल भेटलो असतो बोललो. तर तिथं आज मला वाटतं सगळा तो प्रोग्राम आहे त्यांचा घरी. आणि ते 10 तारखेला त्यांची ती एंगेजमेंट आहे. बोललो ठीक आहे सर, बोलले एंगेजमेंटला भेटतो. 9 तारखेला रक्षाबंधन. इथली सर्वांची रक्षाबंधन झाली ना की जाऊ, ताईची पण रक्षाबंधन होईल. आणि दुसऱ्या दिवशी तिची एंगेजमेंट वगैरे करून घेऊ. पण आपण ब्लॉग शूट करू मस्त मजा येईल. सर्वजण परत भेटले ना, आपले ऑफिस मधली पण असतील सर्वजण, त्याच्यामुळं सर्वजण भेटतील त्यावेळेस ते करू. सध्या आता दाण्यांचं आलं ते करूया, संध्याकाळी बघू. गेली दुपारी गेलो ना की परत त्यांचे ते डिझाईन फायनल करून देऊ. आणि मग बाकीच्या गोष्टी, बाकी दाणे होईलच. इथे सगळे सुपर टाकले. आपले दाणे मला घेतलेले आहेत आय थिंक सो. बाकीचं काय घ्यायचं माहिती ना मला. पावसाने बघा आता सुरुवात केली सकाळपासून. सकाळी ओके होतं वातावरण, आता पडायला लागलाय पाऊस थोडा थोडा. जोरदार सुरुवात केली. दाण्यांचा नंबर आला एक कसं लाईन तसे उभे आहेत, असे हळूहळू हळू पुढे सरकतात आणि मग तिकडे भाजायला जातात. आणि भाजून मग तिकडे सुकतात दाणे. असा आहे नंबर वाईज. ज्यांना पाहिजे असतील ते तिथून घेऊ शकतात. असं सगळं.
कधी आलास? हे तो विघ्नेश कुठे आहे? विघ्नेश अरे हे शंकरप्पा विघ्नेश कुठे आहे? कोणी बोलवलाय? अरे तेव्हाच तिथे कोणतं दिसला मला. बरोबर आहे. चल चल. तुमची पण असलीच आहे ना? बघ आहे ना आले आले असली. चल चल उतरू दे मला पुढचं. तीच नाही ना तीच नाही ना. चल. अरे पडलं बाबू. हे कोण कोण आलेत? अरे आलेत कोण कोण? अच्छच काकू गो. अरे हास नाही रे झोप आहे. चल गँग आलंय आता कळले. मी तर कोणतरी तिथं आम्ही मयूरशी बसलो ना कोणतरी दिसतंय पण ते कोण ते कळलं नाही. बोललं ही आहेत सगळेजण. तेच आपल्याला प्लॅन चाललं कुठेतरी जाऊ लागलं बघावलं कुठेतरी. आताच जाऊया 4 तर झालेच असा विषय. म्हणजे वेनेसचा प्लॅन झालाय जायचं आहे हाऊस सगळेजण. आम्ही कोण कोण आहोत ते कळलं तुम्हाला. आता आत कसं काय? अरे आऊट हाय शाबास. आऊट रे लागो बाटो आणि त्याला चिडवलात. हे काकू गावतय 28 रन देऊन मॅच ना. सेम ना सेम ना सेम सेम. मी आहे कडक बाबू. ते समजतं आम्हाला कोण आहे. साईड सांगा. पावसाने सुरुवात केली. जायचा प्लॅन होता पण बघा पाऊस भरला. मागाशी वातावरण ठीक होतं. बघूया काय होतंय. जाऊ आईला आला पाऊस. पाऊस सुरुवात काय मॅच ड्रॉप पावसाला. मॅच चालू होणार आता वगैरे. चला परत बघूया आपण मॅच एंटरटेनमेंट. वा ऑलराउंडर हार्दिक पांड्या ऑलराउंडर. जोरदार. अरे शेवटी आहे ना आमचा प्लॅन झाला. आलो होता नाही ना. आता हे बघा आता बघितलं तर पाठी सूर्य दिसतंय. म्हणजे एखादा पाऊस गेला आता आहे ना परत इकडे वडे घ्यायला आलो. म्हणलं बीचवर जाऊ सगळीकडे बसून. तिथून पण काही आता आहे ना नसलं की काय नाही. सकाळी पण झाले वडे तर मगाशी पण खाल्ले आणि आता परत डबल डबल. काय मयूर स्पॉन्सर आज. मयूरला पण तिकडे स्पॉन्सर भेटेल माकायला. नाही मग काय जेवणाला करशील ना बुधवारी. आता आणा नगर तिथे आम्हाला. आता इथून केमच्या बीचवर मस्त जरा चिल मारायला. कसला वारा सोडलाय बघा. हे कचऱ्याकडे थोडं इग्नोर करा कारण हे उदाहरण येतं ना मोठं त्याच्यामुळे कचरा वरती येतो. पण असं काहीतरी पाऊस थांबला ना ते बरोबर. त्यामुळे याल तर भेटलं याल पण नसतं. या बीचला कसा इकडे खाली उतार आहे झाला. एक लेवल कातळ बैल किती आहे. आता पब्लिक सगळे मस्त फिरायला पण पॉवरफुल वाटतो. हा श्रावण महिना ना तिकडं बरोबर रात्री श्रावणाला दर सोमवारी म्हणजे उद्याला सोमवार हे दिसतं ना पिंड. त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला. त्याचा पण मी इथं आय बटन मध्ये ना लिंक देते असेल बघितलं कोणी जाऊन बघा. इथला पिंडीचा व्हिडिओ केला. परत जर हल्ली फेरी तर परत येऊ परत दाखवेल तुम्हाला. त्या साईडला त्या पॉइंटला तिथं येते ते.
आता हे बघा इथं बघायचं तुम्हाला बोललो ना, जो श्रावणातला सोमवारचा जो व्हिडिओ आहे तर ते श्रावणामध्ये शेतकऱ्याची पेंड दिसते. कारण कसं होतं आता आलोय पब्लिक दिसतात तेवढं आता पण मला वाटतं दिसतंय त्या बघायचं जाऊ ना तुम्हाला पण टाकतो. जवळपास 7 वाजता उजेड चांगला आहे. कारण का लास्ट टाइम जो व्हिडिओ बघितला तर प्रॉपर मी इथलाच व्हिडिओ शूट केलाय आणि त्या व्हिडिओचा व्ह्यू चांगला होतो. स्टार्टिंगला असंच बनवलेला व्हिडिओ असं म्हणजे नॉर्मल बनवला पण तो व्हिडिओ भरपूर चाललेला त्या हिशोबाने. आता इथं 5-6 असलं ना वारा आहे ना, वाऱ्यामुळे माझा आवाज येत असेल कमी, वाऱ्याचा आवाज जास्त येतो. डिनॉइस करून आहे ना. काय होतं कशात दिसतंय चला ते वाळूत टाकते पाय कोसळला त्या वाळूत म्हणजे पडता पडता वाचला उगाच नखरे करेल काहीतरी काय झालं आता आहे ना. इथून रिटर्न जातो आता घरी परत. कारण ते आता इथं आम्ही इथपर्यंत चालतो आमच्याकडे डोक्यात प्लॅन नव्हतं पण बोलतो हे दिसलं जातं मला पण दाखवूया. परत फेरी होतं नाही होतं माहिती नाही. आणायचं दर्शन झालं सोमवारी झालात ना म्हणजे उद्या तर उद्या भरपूर गर्दी असते. दर सोमवारच्या कशी श्रावण सोमवार असतो कंटिन्यूला पण गर्दी सेम इकडे पण गर्दी. ओके दादा इथून चाललोय घरी. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओ मध्ये काय चांगलं वाटतं नाही वाटतं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ पुढल्या लोकमध्ये. आतमध्ये बाय बाय.